महाराष्ट्रातील 5वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबलाय। आता सोमवारी मुंबईतल्या 6 जागांसह एकूण 13 मतदारसंघात मतदान होईल। मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे बंधू आमने-सामने आले आहेत। आज प्रचार थांबण्याआधी उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडलेत। पाहूयात। मुंबईत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली। प्रचार सभाही झाल्या आणि रोड शोही झाले। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मनसेच्या शाखांना भेटी दिल्या आहेत। महायुतीला पाठिंबा देऊन प्रचार केल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्याही शाखांमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि चर्चाही केली। शेवटच्या टप्प्यातल्या मतदानात मुंबईकडे खास लक्ष आहे, कारण शेवटच्या टप्प्यातली लढाई उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आहे। मुंबईतल्या 6 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर आहे। त्यामुळे शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी विक्रोळी, अंधेरीत सभा आणि रोड शो करत शाखांनाही भेटी दिल्या। ठाकरेंनी प्रचार थांबेपर्यंत मुंबईत 4 सभा घेतल्या आणि राज ठाकरेंचा समाचार घेतला। ज्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय। आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता, तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही। याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत। पण लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत। त्याला एक शाश्वती पाहिजे, त्याला मनात आदर आहे, तो काम धंदेवाला आहे, त्याला काम करायचं या देशामध्ये, तो या देशाचा नागरिक आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती। सुरतेचे 2 जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोक आहेत, इधर से उधर से, हे सुपारीबाज आहेत। आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवतायत। आमच्यासोबत मुसलमान येतात म्हणून तुमच्या पोटात दुखतंय। मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतले त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे? ते हिंदू नाही आहेत का? मग त्यांच्यावरती साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत, त्यांचं काय होणार? कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा चांगला समाचार घेतला। शुक्रवारी मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कात एकाच मंचावर होते। त्यावरून एक ठाकरे भाड्यानं घेतला अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर केली। हे सगळे असे चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काय ते पूर्ण पडत नाही, म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक आडनावाचा पाहिजे, तो सुद्धा घेतलाय भाड्याने। बाबा दुपार झाले, आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील। लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी झाली नसली तरी स्वतः राज ठाकरेंनी महायुतीचा जोरदार प्रचार केला आणि पंतप्रधान मोदींसोबत सभाही घेतली। विशेष म्हणजे शिवाजी पार्कातल्या सभेत राज ठाकरेंना खास ट्रीटमेंट मिळाली। फडणवीस आणि शिंदेंच्या नंतर म्हणजेच मोदी मंचावर आल्यावरच राज ठाकरेंचं भाषण झालं आणि त्यानंतर मोदी बोलले। म्हणजेच महायुतीत मनसेचा समावेश ही फक्त आता औपचारिकता राहिली आहे। तसंच मराठीला अभिजात भाषेसह 6 मागण्याही राज ठाकरेंनी मोदींसमोर केल्या आणि भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींचा तिसऱ्यांदा होणारे पंतप्रधान असा उल्लेखही केला। पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्तान से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, मला नाही वाटत हे लक्ष देण्यासारखं विधान आहे त्यांचं। मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं, तर मी का देऊ? मुंबईत 6 पैकी 3 ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे गट शिवसेना अशी थेट लढत आहे। त्यामुळे शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंसमोरही आव्हान आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मुंबईत रोड शो केले आणि प्रचार थांबण्याआधी शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले। बाळासाहेबांना आदरांजली वाहिली।
तसंच शिवाजी पार्कातल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यालाही हार अर्पण केला. तर सभा आटपून उद्धव ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही पूर्ण ताकदीनं प्रचार केला. त्यामुळे आता विजयी कोणाला करायचं याचा फैसला मुंबईकर सोमवारी मतदानातून करतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.